नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण नोट्स घेऊन आलोय भारतातील ब्रिटिश गव्हर्नर, भारतात झालेल्या ब्रिटिश गव्हर्नर किंवा व्हॉइस रॉय यांच्यावर मी जे नोट्स काढलेत यावर पोलीस भरती प्रश्नपत्रिकांमध्ये 1 मार्कासाठी प्रश्न विचारले गेलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुमचे बऱ्यापैकी टॉपिक यातून क्लिअर होऊन जातील। तर सुरुवात करू आपण। आजची व्हिडिओ आहे भारतातील ब्रिटिश गव्हर्नर। तर पहिलाच आहे रॉबर्ट क्लाइव्ह। तर रॉबर्ट क्लाइव्ह यांचा कारकीर्द आहे 1757 ते 1767 या काळात हे भारतातील गव्हर्नर होते। ते यांच्या काळात काय काय झालं ते आपण बघू। तर 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली। बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा पराभव या प्लासीच्या लढाईमध्ये झाला। नंतर 1764 मध्ये बक्सरची लढाई झाली। 1765 मध्ये अलाहाबादचा तह झाला। त्यामध्ये बंगाल, बिहार व ओडिसाचे दिवाणी अधिकार कंपनी सरकारला मिळाले आणि बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था यांच्या काळात सुरू झाली। तर हे झाले रॉबर्ट क्लाइव्ह। पुढचे आहेत सर वॉरेन हेस्टिंग्स। तर यांचा कालावधी आहे 1772 ते 1785। तर सुरुवात आहे 1774 मध्ये कलकत्त्यात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना यांच्या काळात झाली। नंतर आहे 1781 मध्ये भारतातील पहिले वृत्तपत्र बेंगॉल गॅझेट हे सुरू यांच्या कारकिर्दीत झाले। 1784 मध्ये पिट्स इंडिया ऍक्ट यांच्या काळात पिट्स इंडिया ऍक्टची सुरुवात झाली। तर हे झाले वॉरेन हेस्टिंग्स। पुढचे आहेत लॉर्ड कॉर्नवॉलिस। लॉर्ड कॉर्नवॉलिस यांचा कारकीर्द आहे 1786 ते 1793। 1790 मध्ये इंग्रज टिपू सुलतान युद्ध यांच्या काळात झाले। हे श्रीरंगपट्टणम येथे झाले। यामध्ये इंग्रजांनी टिपू सुलतानचा पराभव केला। 1793 मध्ये कायमधारा पद्धती यांच्या काळातच सुरू झाली। बंगाल, बिहार, ओडिसा या ठिकाणी कायमधारा पद्धत प्रथम सुरू झाली। लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्या कालावधीत इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा सुरू करण्यात आली आणि सनदी अधिकाऱ्यांची भरती यांच्या कारकिर्दीत करण्यात आली। तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना भारतीय नागरी सेवांचा जनक असे सुद्धा म्हटले जाते। त्यामुळे महत्वाचे मित्रांनो, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांबाबतीत भारतीय नागरी सेवांचा जनक लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना म्हटले जाते। तर पुढचे आहेत लॉर्ड वेलेस्ली। लॉर्ड वेलेस्ली यांची कारकीर्द आहे 1798 ते 1805। लॉर्ड वेलेस्ली यांना बंगालचा वाघ म्हणून ओळखले जायचे। बंगालचा वाघ म्हणून हे प्रसिद्ध होते। लॉर्ड वेलेस्ली यांच्या काळात तैनाती फौजेची पद्धत सुरू करण्यात आली। तर तैनाती फौजेची पद्धत ही कोठे कोठे आणि कधी सुरू करण्यात आली? तर प्रथम 1798 मध्ये निजाम, 1799 मध्ये टिपू सुलतान, 1801 मध्ये अवधचा नवाब आणि 1802 मध्ये दुसरा बाजीराव या 4 संस्थानांमध्ये तैनाती फौजेची पद्धत सुरू करण्यात आली। त्यानंतर 1799 मध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी फोर्ट विल्यम कॉलेज कलकत्ता येथे सुरू केले। हे कोण? तर लॉर्ड वेलेस्ली यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी फोर्ट विल्यम कॉलेज कलकत्ता येथे सुरू केले आणि 1803 ते 1805 मध्ये दुसरे आंग्ल मराठा युद्ध झाले आणि त्यामध्ये वसईचा तह झाला। हे सुद्धा तेव्हा लॉर्ड वेलेस्लीच होते। जेव्हा वसईचा तह झाला तेव्हा सुद्धा लॉर्ड वेलेस्लीच होते। पुढचं आहे लॉर्ड हेस्टिंग्स। यांची कारकीर्द आहे 1813 ते 1823। तर यांच्या बाबतीत महत्वाचे म्हणजे 1813 मध्ये चार्टर्ड ऍक्ट ची निर्मिती झाली। 1819 मध्ये रयतवारी पद्धत यांच्या काळात सुरू करण्यात आली। प्रथम मुंबई एल्फिस्टन येथे रयतवारी पद्धत सुरू करण्यात आली। त्यानंतर 1820 मध्ये रयतवारी पद्धत मद्रास थॉमस मनरो यांनी सुरू करण्यात आली। तर ही मद्रास मध्ये झाली। 1820 मधली जी रयतवारी पद्धत होती ती मद्रास मध्ये झाली सुरू आणि तेव्हा थॉमस मनरो हे होते। पुढे लॉर्ड विल्यम बेंटिक।
तर यांची कारकीर्द आहे 1828 ते 1835. यांच्या कारकिर्दीत 1829 मध्ये सतीप्रथा बंद करण्यात आली यांनी. त्यानंतर 1830 मध्ये ठगी प्रथा, बालहत्या व नरबळी यावर बंदी लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी घातली. त्यानंतर 1833 मध्ये चार्टर्ड ऍक्ट म्हणजे चार्टर्ड कायदा सुरू करण्यात आला. आणि ब्रिटिश भारताचे पहिले गव्हर्नर होते, ब्रिटिश भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. तर यांच्या काळात भारतीयांची उच्च पदावर नेमणूक करण्यात आली. म्हणजे उच्च पदावर अधिकारी म्हणून भारतीय व्यक्तींची प्रथमच नेमणूक लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या कारकिर्दीत करण्यात आली. पुढे लॉर्ड डलहौसी, हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. लॉर्ड डलहौसीवर बऱ्यापैकी पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारले गेलेले, त्यामुळे लॉर्ड डलहौसी यांचा अभ्यास आपल्याला व्यवस्थित करावा लागतो. तर यांची कारकीर्द आहे 1848 ते 1856. 1848 मध्ये प्रथम त्यांनी संस्थान खालसा पद्धती त्यांनी सुरू केली, म्हणून त्यांना संस्थान खालसा पद्धतीचे जनक म्हणून सुद्धा लॉर्ड डलहौसी यांना ओळखले जाते. प्रथम त्यांनी सातारा संस्थान खालसा करून घेतले. 1848 मध्ये सातारा संस्थान प्रथम खालसा करण्यात आले. त्यांच्याच कारकिर्दीत 1853 मध्ये भारतात पहिली रेल्वे सेवा सुरू झाली. ती मुंबई ते ठाणे येथे सुरू झाली आणि त्याचं अंतर होतं 34 किलोमीटर. तर लॉर्ड डलहौसी यांच्या काळात भारतातील पहिली रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर 1856 मध्ये अवध संस्थान त्यांनी खालसा करून घेतले. तसेच लॉर्ड डलहौसी यांच्या काळात सार्वजनिक बांधकाम खाते सुरू करण्यात आले. जे PWD सध्या खाते सार्वजनिक बांधकाम, हे लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीतच सुरू करण्यात आले होते. 1851 मध्ये डायमंड हार्बर ते कलकत्ता दरम्यान पहिली टेलिग्राफ लाईन यांच्या काळात सुरू झाली. 1854 मध्ये टपाल सेवा सुद्धा लॉर्ड डलहौसी यांच्या काळात सुरू करण्यात आली. तसेच वूडचा खलिता म्हणजे शिक्षण सुधारणा कायदा सुद्धा लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. आणि शेवटचा आणि महत्वाचा 1856 मध्ये हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा सुद्धा लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. तर हे महत्वाचं आहे लॉर्ड डलहौसी. तर लॉर्ड डलहौसी याबद्दल तुम्हाला माहिती असलीच पाहिजे. तुम्हाला जर ही माहिती महत्वाची वाटत असेल तर मित्रांनो इथे व्हिडिओ पॉज करा आणि याचा स्क्रीनशॉट किंवा याच्या नोट्स तुम्ही इथे काढून ठेवा. आणि पुढचा आणि शेवटचा आहे चार्ल्स मेटाकाफ. यांचा काळ आहे 1835 ते 1836. तर यांनी चार्ल्स मेटाकाफ आपल्यासाठी का महत्वाचे आहेत, तर यांच्या काळात 1835 चा प्रेस कायदा करण्यात आला आणि चार्ल्स मेटाकाफ यांना भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून ओळखले जाते. तर हे झाले भारतीय ब्रिटिश गव्हर्नर किंवा भारतीय व्हॉइसरॉय. तर मित्रांनो इथेच थांबू. पुन्हा एकदा नवीन नोट्ससह नवीन व्हिडिओमध्ये आपली भेट होईल. तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला सर्वांना जय हिंद.